Hello dear students, myself Pramod sir and I welcome to परिवर्तन लर्निंग सेंटर यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्र हो, आपण आता पाहणार आहोत 11वी बायोलॉजीचं पूर्ण महाराष्ट्र बोर्डचं पूर्ण सिलेबस आपल्या या यूट्यूब चॅनलवरती, ते पण एकदम फ्री ऑफ कॉस्ट. तर विद्यार्थी मित्रो, तुमच्यासाठी आपण फ्री मध्ये घेऊन आलो आहोत महाराष्ट्र बोर्डचा 11चा पूर्ण बायोलॉजीचा सिलेबस. तर विद्यार्थी मित्रो, आज पाहणार आहोत आपण 11 बायोलॉजीचा फर्स्ट चॅप्टर लिव्हिंग वर्ल्ड. हा जो फर्स्ट चॅप्टर आहे लिव्हिंग वर्ल्ड हा आपण इथं पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर आपला व्हिडिओ लेक्चर्स आवडलं तर नक्की चॅनलला लाईक करा. तर बघा विद्यार्थी मित्रो, आज जो आहे आपण या ठिकाणी आपण काय करणार आहोत, हे चॅप्टर आपण इथं बघणार आहोत. बरोबर आहे. तर एक मिनिट याला काय करू, आपण झूम करून घेऊया म्हणजे तुम्हाला एकदम एकदम भारी स्क्रीन मध्ये दिसेल. बरोबर आहे. स्क्रीनचा एक मिनिट प्रॉब्लेम सॉल्व करून घेऊ. परवा आपण टेंशन घ्यायचं नाही, टेंशन नहीं लेने का. बरोबर है. टेंशन लेने की क्या बात है जब पीके सर आपके साथ है. चला टेंशन घेऊ नका परो. एका मिनिटात याचा आपण काय करू, सॉर्ट आउट करू प्रॉब्लेम. नेमका याला प्रॉब्लेम यायलाय काय, याचा प्रॉब्लेम एका मिनिटात सॉर्ट आउट करूया. हा चला, स्क्रीन आपल्याकडे फुल झालेली आहे. तर बघा, हा जो चॅप्टर आहे आपल्याकडे लिव्हिंग वर्ल्ड. लिव्हिंग म्हणजे काय रे, जे जिथे जाते जिवंत आहेत. बरोबर आहे. लिव्हिंग आहेत आणि त्याबरोबर वर्ल्ड म्हणजे सृष्टी. तर याचा सरळ सरळ मराठीमध्ये अर्थ काय होतो, सजीव सृष्टी. बरोबर आहे. आता याचा जर अर्थ सजीव सृष्टी असा होत असेल तर पोरो मग बघा ह्याच्यामध्ये असणार काय आहे. लिव्हिंग वर्ल्ड मध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर आपण 11वी बायोलॉजीचं पुस्तक उघडल्या पहिल्या चॅप्टर मध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला 3 प्रश्न विचारले आहेत. बरोबर आहे. काय आहे तर कॅन यू रिकॉल मध्ये व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारला आहे. तर सगळ्यात अगोदर हा जो प्रश्न आहे हा जर समजला तर तुम्हाला अर्धा चॅप्टर इथंच क्लिअर होऊन जाणार आहे. बरोबर आहे. तर अर्धा चॅप्टर इथंच क्लिअर होणार आहे म्हणजे तो कसा होणार आहे, तर यासाठी आपल्याला एक छोटस डिफरन्स बिटवीन काय आहे तो इथे घ्यायचा आहे. मग तो डिफरन्स बिटवीन जे आहे ते इथे घेऊया. काय याला मरी यायली रे मध्ये मध्येच. ठीक आहे. बघा, हा जो आहे डिफरन्स बिटवीन आपल्याला इथं घ्यायचा आहे. तर बघा, डिफरन्स बिटवीन आपला तुम्हाला बोर्डवरती दिसत असेल काय आहे की लिव्हिंग थिंग्स काय असतात आणि नॉन लिव्हिंग थिंग्स काय असतात, याच्या दोघांमधला आपल्याला डिफरन्स दिलेला आहे. मग तो जो डिफरन्स आहे तो डिफरन्स बघायचा आपल्याला की लिव्हिंग ऑर्गॅनिझम नीड फूड, एअर अँड द वॉटर. आता जे जिवंत असणार आहे, जे लिव्हिंग असणार आहेत त्यांना जगण्यासाठी पाण्याची गरज आहे, अन्नाची गरज आहे, हवा लागते त्यांना. बरोबर आहे. तर त्याच उलट अपोजिट काय असणार की नॉन लिव्हिंग डज नॉट नीड टू द फूड, एअर अँड वॉटर. मग नॉन लिव्हिंगला या सगळ्या गोष्टींची गरज पडणार आहे का, नाही पडणार. मग त्याचबरोबर जे लिव्हिंग्स असतात, लिव्हिंग आर द ग्रोथ, त्यांची ग्रोथ होत असते, वाढ होत असते, डेव्हलपमेंट होत असते. मग नॉन लिव्हिंग ग्रोथ करणार का, जर नॉन लिव्हिंग थिंग्स डू नॉट ग्रोथ, त्यांना ग्रोथची काही गरज पडत नाही किंवा ते ग्रोथ करतच नाहीत. तुम्ही कधी ऐकले का एक दगड आहे आणि नंतर 10 वर्षांनी गेलं तर ते दगड लय मोठा झालाय म्हणजे नॉन लिव्हिंग वाढतो का, नाही. त्यानंतर त्याच प्रकारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन मूव्ह ऑन देअर ओन, तर म्हणजेच काय ते स्वतःहून हालचाल करू शकतात, मुवमेंट करू शकतात, मोशन करू शकतात. त्याच प्रकारे जे नॉन लिव्हिंग्स असतात कॅन नॉट बी मूव्ह ऑन देअर ओन, तर ते स्वतः चालू, समजा आपले जर बेंच असेल तर चलत चलत दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे का, म्हणजे जे नॉन लिव्हिंग असतात ते मुवमेंट करू शकत नाही स्वतःवरून, जोपर्यंत आपण त्याला जागेवून हलवत नाहीत. त्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर सेन्सिटिव्ह. सेन्सिटिव्ह म्हणजे काय, त्याला सेन्स आहेत, काहीतरी सेन्स आहे म्हणतो ना आपण, जसं आपले काही सेन्स ऑर्गन असतात, आपल्याला पोळालं की कळते. बरोबर आहे. टोचलं की कळते. बरोबर आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे आपल्याला समजतात, म्हणजे सेन्स असतात. कॉमन सेन्स म्हणतो ना आपण, कधी नॉन सेन्स ऐकला असेल शब्द, ज्या माणसाला सेन्सच नाही अशाला आपण म्हणतो नॉन सेन्स. बरोबर आहे. तसंच आपल्याकडे आहे सेन्स. मग जे लिव्हिंग असतात त्यांच्याकडे काय असते, सेन्स असतात. मग सेन्स जे नॉन लिव्हिंग असतात त्यांच्याकडे काय असतात, सेन्स नसतो. मग त्याला आपण म्हणतो नॉन लिव्हिंग थिंग्स आर नॉट सेन्सिटिव्ह. बरोबर आहे. देन त्यानंतर आता दे रिस्पॉन्ड द चेंज अराउंड दे, म्हणजेच काय, जे लिव्हिंग थिंग्स असतात त्याच्या अराउंडला जे काय होत आहे, म्हणजे त्याच्या अवतीभोवती काय जे घडत आहे त्याला ते रिस्पॉन्ड करतात. बरोबर आहे. प्रतिसाद देतात. म्हणजेच ऊन वाढलं तर काय होतं, म्हणजे तापमान वाढलं की काय करता आपण, तापमानामध्ये बाहेर निघत नाहीत, म्हणजे त्याला रिस्पॉन्ड देतं. आपलं जे शरीर आहे, आपली जी बॉडी आहे रिस्पॉन्ड करते. थंडी वाढली की आपल्याला रिस्पॉन्ड करते आपली बॉडी, म्हणजे अराउंड आपल्या जे काय होत आहे त्याला आपण रिस्पॉन्ड करत असतो लिव्हिंग थिंग्स. मग नॉन लिव्हिंग थिंग रिस्पॉन्ड करतात का, नाही. दे डू नॉट रिस्पॉन्ड द चेंज अराउंड देम, त्याच्या अवतीभोवती काही बदल होत असेल त्याला काही फरक पडत नाही. दगड ते दगडच. बरोबर आहे. त्याला ना ऊन, थंडी, वारा काही फरक पडत नाही. त्याच प्रकारे
पुन्हा काय सांगले, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ते रिप्रोड्यूस करतात दिमसेल्स, म्हणजे काय स्वतःचे जे आहे रिप्रोडक्शन करतात. बघा रिप्रोडक्शन एक अशी गोष्ट आहे जे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम करतच असतो. त्याच्या आयुष्यात आले असते रिप्रोडक्शन करता मरतच नाही. कसं काय, कारण त्याला स्वतःचं जे खानदान आहे ते वाढवायचं असते. बरोबर आहे, मग ते कसं वाढवणार, रिप्रोडक्शन करून. मग नॉन लिव्हिंग थिंग्स रिप्रोड्यूस करू शकतात का, तर ते रिप्रोड्यूस करू शकत नाही. तर नॉन लिव्हिंग थिंग्स डू नॉट रिप्रोड्यूस दिमसेल्स. बरोबर आहे. त्याचबरोबर नंतर काय सांगले आपल्याला की लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत हे रेस्पायर करतात, म्हणजेच काय शोषण करू शकतात. ते रेस्पिरेशन करतात, म्हणजेच काय रेस्पिरेशन करून ते म्हणजे म्हणतो आपण एअर जे आहे म्हणजे कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडणे, ऑक्सिजन मध्ये घेणे, म्हणजे रेस्पिरेशन करतात. मग त्याच प्रकारे जे नॉन लिव्हिंग आहेत दे डू नॉट रिस्पायर. बरोबर आहे, ते रेस्पिरेशन करतात का, नाही. आणि शेवटी एक सांगितलंय की लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक्सक्रेट. आता बघा जे काही त्याचं पदार्थ असणार आहेत म्हणतो ना, एक्सक्रेट म्हणजे बाहेर जाणं, कळते ना तुम्हाला, जे जे काही मटेरियल आहे जे ते बाहेर टाकण्याला आपण एक्सक्रेट म्हणतो. मग ते एक्सक्रेट करण्याला काय म्हणणार आपण, लिव्हिंग थिंग एक्सक्रेट करतात, बट नॉन लिव्हिंग थिंग डू नॉट एक्सक्रेट देअर बॉडी. बरोबर आहे. तर त्याच्या बॉडीमध्ये असणारे जे काही वेस्ट मटेरियल आहे ते वेस्ट मटेरियल लिव्हिंग थिंग्स बाहेर टाकू शकतात, बट नॉन लिव्हिंग थिंग्स जे आहे ते काही खाऊन पचवू शकत नाही, तर ते बाहेर टाकण्याचा प्रश्नच येत नाही. बरोबर आहे. तर हे काय होतं, लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स मधला डिफरन्स होता. हा डिफरन्स आपण थोडक्यात बघितला. आता आपल्याला मेन दुसऱ्या प्रश्नावर जायचं आहे की दुसरा प्रश्न आपल्याकडे काय सांगितलाय. बरोबर आहे. मग तो दुसरा प्रश्न काय आहे बघायचा आपल्याला. बघा दुसरा प्रश्न काय आपल्याकडे, सेकंड क्वेश्चन इज द एनलिस्ट द कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर मित्र हो, तुम्हाला आताच सांगितलं आपण की लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर्स काय आहेत. काय कॅरेक्टर्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन करतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतो, एक्सक्रेट करतो त्याचं वेस्ट मटेरियल, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ग्रोथ होत असते, लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करू शकतात, रेस्पायर करतात. ह्या सगळ्या गोष्टी बघल्या, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आपण आता बघितल्या हेच काय होतं, मग हेच तर कॅरेक्टर्स होते आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे. म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टरिस्टिक्स एक एक आपण लिहायचं. ग्रोथ हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टरिस्टिक्स होतं. एक मिनिट, आपली पेन अडकत अडकत चालली. बरोबर आहे, पेनचा कलर चेंज करून बघू आपण. देन त्यानंतर नेक्स्ट आपल्याकडे काय सांगितलेलं आहे, ग्रोथ एक सांगितलेलं आहे. बरोबर आहे, GROTH. ठीक आहे, ग्रोथ आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ग्रोथ आहे. त्यानंतर ते रिप्रोडक्शन करतात. ठीक आहे, रिप्रोडक्शन करतात. देन अजून काय सांगू शकता तुम्ही त्याला, तिसरं एखादं कॅरेक्टर सांगा. रेस्पायर म्हणजे रेस्पिरेशन करू शकतात ते. अजून आहेत भरपूर, तुम्हाला जेवढे माहिती तुम्ही काय करा कमेंट मध्ये टाका, तुम्हाला जेवढे माहिती आहे तेवढे. रेस्पिरेशन करू शकतात. त्याचबरोबर अजून काय करू शकतात ते, एक्सक्रेट वेस्ट मटेरियलला एक्सक्रेट करू शकतात ते. बरोबर आहे, जे वेस्ट मटेरियल आहे त्याला ते एक्सक्रेट करणार. बरोबर आहे. हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. हे आपला सेकंड क्वेश्चन आहे. आणि थर्ड क्वेश्चन काय सांगितलं आपल्याला की वेदर ऑल ऑर्गॅनिझम आर सिमिलर जस्टिफाय युअर आन्सर. तर विद्यार्थी मित्र, तुम्हाला एक प्रश्न विचारलाय की जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत हे सगळे सारखे असतात का. तुमचं आन्सर तुम्ही सांगायचं कमेंट्स मध्ये. मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम सगळे सारखे असतील का, प्रत्येकाचं वेगळे वेगळे कॅरेक्टर्स आहे, म्हणजे ते वेगळे असणार आहेत. आता काही ऑर्गॅनिझम जर बघितलं आपण, काही प्लांट्स हे पाण्यामध्ये म्हणजे दलदलीच्या ठिकाणी येऊ शकतात, काही टेरिस्ट्रायल प्लांट्स असतात फक्त अशा ठिकाणी येतात जिथं म्हणजे मातीवरती येणारे असतात. आता काही समजा ऑर्गॅनिझम बघितले आपण, काही ऑर्गॅनिझम पायी पायी चालू शकतात, तर काही ऑर्गॅनिझम फक्त हवेमध्ये उडणारे असतात जसं पक्षी झालं. तर काही ऑर्गॅनिझम बघितले हॅबिटेट, ते काय सांगतात, काही ऑर्गॅनिझम्स हे पाण्यामध्ये राहतात, काही जमिनीवरती राहतात. बरोबर आहे. काही ऑर्गॅनिझमचे जे आहे फूड न्यूट्रिशन हे काहीतरी ओमनिवर्स असतात, काही कार्निवर्स असतात, तर असे काही काही हर्बिवर्स असतात. म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये डिफरन्स आहे. बरोबर आहे. त्यांच्यामध्ये काय आहे, काहीतरी वेगळेपणा आहे, त्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी आहे. मग ही डायव्हर्सिटी आहे म्हणल्यावर आपल्याला मग याचा आन्सर येणार का, येस म्हणून, नाही. तर सगळे ऑर्गॅनिझम हे सारखे असू शकत नाहीत, म्हणून याचा आन्सर नो असणार, हे तुम्हाला सांगायचं आहे. बरोबर आहे. तर तुमचं पुस्तक उघडा हे तुम्हाला 3 प्रश्न विचारले होते की डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये. देन अनदर क्वेश्चन इज होता की लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टरिस्टिक्स काय होते, जे तुम्हाला आताच सांगितले मी. आणि थर्ड क्वेश्चन असा होता की सगळेच ऑर्गॅनिझम सारखे असतात का, जस्टिफाय युअर आन्सर. तर असे 3 प्रश्न तुम्हाला इथे विचारले गेले होते. त्यानंतर आता आपल्याला पुढचा पॉईंट असा बघायचा आहे की बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ. हा जो पॉईंट आहे तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे सरळ सरळ त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. बरोबर आहे. आता जे लिव्हिंग थिंग्स आहे, ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याचं काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे बाबा. आता जे आपण सुरुवातीला सांगलं ग्रोथ, जे लिव्हिंग कॅरेक्टरिस्टिक्स आहे, लिव्हिंग थिंग्सचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे. मग त्याला जरा डिटेल्स मध्ये बघूया आपण. ग्रोथ काय आहे,
ग्रोथ आपल्या सगळ्याला माहिती आहे की ग्रोथ इज अ बेसिक फीचर ऑफ लाईफ. बरोबर आहे. बेसिक फीचर म्हणजे काय, जेवढे काय ऑर्गन्स असतात ते ग्रोथ करतात. सुरुवातीला जन्मले तेव्हापासून त्याची ग्रोथ होत असते, त्याची डेव्हलपमेंट होत असते एका सर्टन टाइम पिरियड पर्यंत. बरोबर आहे. नाही तर असं नाही की जन्मले मरेपर्यंत वाढतच चाललंय आबाळाला जाऊन टेकेल ते, असं होणार आहे का? नाही होणार आहे. एका सर्टन टाइम पिरियड पर्यंत. मग ग्रोथ काय आहे, इट इज द बेसिक फीचर ऑफ लाईफ. बरोबर आहे. देन सेकंड पॉइंट असा सांगतो आपल्याला की ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर द प्रोसेस विच हॅव अनलिमिटेड, किंवा त्याला आपण म्हणतो विच हॅव द अनलिमिटेड टाइम स्पॅन अँड देन अनदर ऍट द सर्टन पॉइंट ऑफ द टाइम. एका सर्टन टाइम ऑफ द पॉइंट त्या टाइम पर्यंत त्याची ग्रोथ होत असते. अनलिमिटेड कधीच ग्रोथ होत नाही किती पण. त्यान बॉडी ऑर्गन लूज देअर इफेक्टिव्ह वर्किंग. आता बघा, प्रत्येक जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ग्रोथ होत जाते. आता जो जन्मलाय म्हणल्यावर त्याची ग्रोथ होणार, त्याचं वय वाढणार, मग ते म्हातारा होणार काय म्हणतो आपण, एजिंग प्रोसेस. मग ते एजिंग प्रोसेस म्हणजे काय, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे जे काय ऑर्गन असतात ते ऑर्गन ओल्ड होत जातात. मग ते ओल्ड होत जाण्यालाच काय म्हणतो, त्याचं इफेक्टिव्ह वर्किंग काय करतात ते करत नाहीत. बरोबर आहे. दे बॉडी ऑर्गन लूज देअर इफेक्टिव्ह वर्किंग अँड द बिकम ओल्ड. मग त्याचं काय करतात, ते बॉडी ऑर्गन जे आहेत ते काय होत आहेत, ओल्ड म्हणजे जुने होत आहेत. त्याचं इफेक्टिव्ह वर्किंग होत नाही तिथं चांगल्या प्रकारे, ते कार्यरत राहू शकत नाहीत. मग ह्याच प्रोसेसला म्हणतो दिस इज कॉल्ड एज द एजिंग प्रोसेस ऑफ द बॉडी. याला काय म्हणतो आपण, एजिंग प्रोसेस ऑफ द बॉडी. देन नेक्स्ट पॉइंट आपल्याकडे आहे की रिप्रोडक्शन. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे रिप्रोडक्शन. तर प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा रिप्रोडक्शन करतच असतो. का करत असतो, कारण त्याला त्याचे भविष्यामध्ये पुढची पिढी वाढवायची असते, त्याला त्याचं खानदान वाढवायचं असते. बरोबर आहे. मग रिप्रोडक्शन इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम दे आर डू इट. तर रिप्रोडक्शन मध्ये काय सांगले, ऑल ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल लाईक दिमसेल्स कॉल्ड एज द रिप्रोडक्शन. तर ही आहे रिप्रोडक्शनची डेफिनेशन. थोडक्यात सांगायचे म्हणजे जे आता जे बघितलं आपण की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात हे त्याच्यासारखाच एक नवीन जीव तयार करतात. या प्रोसेसलाच आपण म्हणत आहोत एक रिप्रोडक्शन म्हणत आहोत. बरोबर आहे. तुझ्या भाषा समजलं बाब्या. मग ह्याचाच आन्सर आपल्याकडे असणार आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस अ न्यू इंडिव्हिज्युअल लाईक दिमसेल्स. त्याच्यासारखाच, तर त्याला म्हणतो आपण रिप्रोडक्शन. त्याच्यासारखाच, नाही तर असं थोडंच असणार आहे. माणसाला माहित आहे माणूस रिप्रोड्यूस करून माणूसच तयार होते. बरोबर आहे. 4 हात 4 पाय असं होतंय का, नाही. 2च हात 2च पाय तयार होतात, 2 डोळे 2च नाक. बरोबर. त्याच प्रकारे आता रिप्रोडक्शन जर बघितलं, रिप्रोडक्शन 2 टाईपचं आहे, असेक्शुअल अनसेक्शुअल. आता जर रिप्रोडक्शन आपल्याला माहित आहे की असेक्शुअल एक रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल एक रिप्रोडक्शन असते. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय डिफरन्स आहे, तर मेनली जे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे हे असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आपले युनिसेल्युलर आणि सिंपल ऑर्गॅनिझम असतात हे करतात. जसे की तुमचं अमिबा असेल, तुमचं पॅरामिशल असेल किंवा हायड्रा असेल, हे काय आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन करतात. जसं की अमिबा मध्ये बायनरी फ्युजन हे असेक्शुअल रिप्रोडक्शनचं एक एक्झाम्पल आहे. हे असेक्शुअल रिप्रोडक्शनचं काय आहे, अमिबा मध्ये बायनरी फ्युजन हे एक एक्झाम्पल आहे. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन जर बघितलं, जेवढे काय युकॅरियोटिक किंवा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात हे काय करत असतात, सेक्शुअल पद्धतीनं रिप्रोड्यूस करत असतात स्वतःला. तर आता बघा काय सांगितलं की मोस्ट ऑफ द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अँड द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन असेक्शुअल मेथड. बरोबर आहे. तर ते असेक्शुअल पद्धतीनं काय करत असतात, रिप्रोडक्शन करत असतात जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत. एक पेशी जे म्हणतो आपण जे ऑर्गॅनिझम्स असणार ते काय करतात, युनिसेल्युलर असतात म्हणून असेक्शुअल पद्धतीनं रिप्रोडक्शन करतात. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन कोण करतंय की, तर बघा रिप्रोडक्शन बाय द सेक्शुअल मेथड इन्व्हॉल्व फॉर्मेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. आता ते तर झाले, त्याच्या अगोदर एक होतं आपल्याकडं की असेक्शुअल इज द मोस्ट कॉमन मेथड इन अर्लियर लाईफ. ते आहेच. त्याचबरोबर रिप्रोडक्शन इज द सेक्शुअल मेथड इन्व्हॉल्व. आता सेक्शुअल मेथड मध्ये काय होत असते, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय मेल अँड फिमेल गॅमेट्स फॉर्म होत असतात. बरोबर आहे. आता जर इन ह्युमन बिंग्स मध्ये बघितलं आपण, ह्युमन बिंग्सचे जर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट्स एकत्र आले तर झायगोट फॉर्म होतो. तर झायगोट फॉर्म होऊन काय होणार आहे, पुन्हा बघा पुढे सांगितलंय ते जेव्हा फ्यूज करतात देन त्यानंतर फॉर्मेशन होतो एक झायगोट, आणि झायगोट फॉर्म होऊन त्यानंतर एक नवीन प्रोजेनी जे आहे इथं इन्व्हॉल्व होत असते. एक नवीन इंडिव्हिज्युअल, एक नवीन ऑर्गॅनिझम काय आहे इथं फॉर्म होत आहे. तर हे जे आहे एक रिप्रोडक्शन सुद्धा एक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं काय एक प्रिन्सिपल आहे, एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. देन पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगले आपल्याला ते बघायचं आहे. तर बघा पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स बघायचं आपल्याला डेथ. आता डेथ जर म्हणलं तर सगळ्यात महत्वाचं यामध्ये जो जन्मलाय तो मरणार हे आपल्याला माहितच आहे. मग डेथ काय आहे की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेथ होतच असते. जन्मलाय म्हणल्यावर मृत्यू अटळ आहे हे आपल्याला गौतम बुद्धाने सुद्धा सांगितलं होतं. मग काय सांगितलंय की आफ्टर पिरियड ऑफ द टाइम इच लिव्हिंग बिंग्स आर द डाईज. म्हणजे एका विशिष्ट काळानंतर
प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करत असतो, मरण पावतो. मग त्या मरण पावण्यास काय सांगले आपण, डेथ मे बी द नॅचरल ऑर ऍक्सिडेंटल. आता जी डेथ आहे हे नॅचरली पण होऊ शकते, ऍक्सिडेंटली होऊ शकते, बरोबर आहे. देन द अनदर पॉइंट इज काय सांगलंय की डेथ इज कंपल्सरी टू ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अतिशय महत्वाचा पॉइंट आहे हा, की डेथ जर बघितला आपण, मृत्यू हा प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये अटळ आहे, हा मृत्यू सगळ्यालाच येणार असतो, बरोबर आहे. डेथ इज द काय सांगितलंय, कंपल्सरी टू द ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला कंपल्सरी आहे, बरोबर आहे. डेथ काय आहे, कंपल्सरी आहे. तर कंपल्सरी डेथ ही आहेच आहे. प्रत्येक ऑर्गॅनिझम हा निरंतर काळ कितीही काळ जगतो असं आहे का, नाही, तो एका विशिष्ट काळापर्यंत जगणार आहे. देन आता बिकॉज इट रिसायकल्स मिनरल्स एलिमेंट्स अँड द मेंटेन पॉप्युलेशन ऑफ द एव्हरी स्पेसिस कॉन्स्टंट, बरोबर आहे. आता जर डेथ झाली तर तो काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो काही डेथ झालाय त्यामधून जे मिळणारे त्याचे मिनरल्स असतील, काही जे काही कंटेंट्स असतील ते त्या सॉइल मध्ये ऑब्झर्व केले जातील आणि ते रिसायकल होत राहतील नंतर असा इकोसिस्टम मध्ये आपल्या, बरोबर आहे. पुढचा पॉइंट असा की बिकॉज इट आता हे झालंय तर मेटाबॉलिझम बघा, मेटाबॉलिझम काय आहे, मेटाबॉलिझम सुद्धा एक आपल्याकडं अशाच पद्धतीचं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं काय आहे, एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तर मेटाबॉलिझम म्हणजे काय, जे काय आपण खाऊन पिऊन पचवतो, बरोबर आहे. पचवण्याच्याच प्रक्रियेला एक प्रकारचं आपण मेटाबॉलिझम म्हणतो. आपल्या बॉडीमध्ये होणारं काहीतरी केमिकल चेंजेस, बरोबर आहे, काहीतरी मॉलिक्युल्स आपले काय व्हायला चेंजेस व्हायला, ज्यामध्ये पचवण्याची क्रिया एक प्रकारचं सांगायचं म्हणजे मेटाबॉलाइज करणे. म्हणजे काय सांगले, सम ऑफ द टोटल केमिकल रिएक्शन बॉडीमध्ये व्हायला आपल्याकडे काहीतरी केमिकल रिएक्शन, आणि त्या केमिकल रिएक्शन व्हायला 3 सेल मध्ये आपल्या, तर बॉडी इज कॉल्ड एज द मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझम पण 2 प्रकारचं होत आहे. ते 2 प्रकारचं म्हणजे दॅट इज द अनाबॉलिझम अँड कॅटाबॉलिझम. आता अनाबॉलिझम म्हणजे काय, तर अनाबॉलिझम म्हणजे इट इज मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्युल्स. आता मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्युल म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये समजा एखादा मॉलिक्यूल आहे ए, तर या ए मॉलिक्यूलला काय करतात माहित आहे का, ए मॉलिक्यूल पासून याने काय केलं आपल्याला एक किंवा आपल्याकडे 2 मॉलिक्यूल आहे समजा, असं समजा की 2 मॉलिक्यूल आहेत बॉडीमध्ये बी अँड सी. या बी अँड सी मॉलिक्यूल पासून एक नवीन मॉलिक्यूल फॉर्म व्हायलाय, दॅट मॉलिक्यूल नेम इज ए, बरोबर आहे. दोघांपासून एक मॉलिक्यूल फॉर्म झाला, एक मॉलिक्यूल तयार झाला, त्याला म्हणतो आपण अनाबॉलिझम, बरोबर आहे. म्हणजे त्याच्यापासून एक मॉलिक्यूल तयार व्हायलाय, बरोबर आहे. आणि जर बॉडीमध्ये आधीच एखादा मॉलिक्यूल आहे तर त्याला ब्रेकिंग करणं, त्याला मेटाबॉलाइज करणं, पचवणं, म्हणजेच काय की त्याला म्हणतो आपण ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल, त्याला म्हणतो आपण कॅटाबॉलिझम. तर आपण जे बघितलं मेटाबॉलिझम हे 2 प्रकारचे आहे, दॅट इज द अनाबॉलिझम अँड कॅटाबॉलिझम. अनाबॉलिझम म्हणजे फॉर्मेशन ऑफ न्यू मॉलिक्यूल आणि कॅटाबॉलिझम म्हणजे ब्रेकिंग ऑफ अ मॉलिक्यूल, बरोबर आहे. तर आता आपल्याला पुढचं एक कॅरेक्टरिस्टिक्स बघायचं आहे, ते म्हणजे रिस्पॉन्स. हे अतिशय महत्वाचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. तर विद्यार्थी मित्र, हे का महत्वाचं आहे, कारण लिव्हिंग ऑर्गॅनिझमच नेचरला किंवा कुठल्याही केमिकल ऍक्टिव्हिटीला हे रिस्पॉन्स करतात, स्टिम्युलायला काहीतरी रिस्पॉन्स करतात. मग आता नॉन लिव्हिंग रिस्पॉन्स करत नाहीत, ते फक्त लिव्हिंग करतात. म्हणून ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स फ्रॉम द प्रोकॅरियोटिक टू मल्टीसेलर ऑर्गॅनिझम सगळेच्या सगळेच काय करतात, गिव्ह रिस्पॉन्ड टू स्टिम्युलाई. त्याला काही पण जाणवू द्या, ते रिस्पॉन्ड करते. आता समजा टेम्परेचर वाढलं तर ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिस्पॉन्स करते, किंवा आपल्या समजा त्वचेला म्हणा किंवा आपल्या हाताला कोण पिन टोचवली, हात लावला तरी आपल्याला स्पर्श जाणवतो, म्हणजे रिस्पॉन्ड करतो आपण, आपल्याला समजते येते, ठीक आहे, सेन्सिटिव्ह आहोत आपण. तर काय सांगले, द स्टिम्युलाई कॅन बी फिजिकली, केमिकल और बायोलॉजिकल. फिजिकल म्हणजे डायरेक्टली त्याच्या बॉडीला स्पर्श जाणवणारा फिजिकली टच असेल. एखादं प्लांट आहे लाजळूचं प्लांट, त्याला जर हात लावलं तर लाजळूचे पानं असे मिटून घेतले जातात, तो फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे, फिजिकल चेंज आहे. केमिकल चेंजेस म्हणजे बॉडीमध्ये काय केमिकल किंवा बायोलॉजिकल चेंज होत असेल तर त्याला ते काय करतात, रिस्पॉन्ड करतात ऑर्गॅनिझम्स. देन आता द रिएक्शन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू चेंज इन एन्व्हायरमेंट इज नोन ॲज द सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटी म्हणजेच काय, जे सेन्स ऑर्गन्स असतात आपल्या बॉडीचे, जसं आपल्याला माहित आहे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कुठले कुठले आहेत, कान, नाक, डोळा, त्वचा, जीभ, हे काय येतं, 5 ज्ञानेंद्रिय आहेत. मग हे जे सेन्सिटिव्हिटी आहे हे आपल्याला आपल्या सेन्सेस ऑर्गन कडून भेटले जातात. मग ते सेन्सेस ऑर्गन काय आहेत, द हायर ॲनिमल्स सेन्स देअर द एन्व्हायरमेंट थ्रू द सेन्स ऑर्गन, बरोबर आहे. आता जेवढे काही हायर ॲनिमल्स आहेत ते त्याच्या सेन्स ऑर्गन थ्रू काय करतात, एन्व्हायरमेंटला सेन्स करतात की काय होत आहे नेमकं एन्व्हायरमेंट मध्ये. आणि प्लांट्स काय करतात, रिस्पॉन्ड टू द एक्सटर्नल फॅक्टर लाईक द लाईट, वॉटर, टेम्परेचर अँड द ऑर्गॅनिझम पोल्युटन्स, बरोबर आहे. आता तुम्ही जर कधी एक गोष्ट विशेष करून लक्ष दिली असेल तर एका समजा आपण कुंडीमध्ये एक प्लांट लावलाय आणि तो प्लांट नेहमी प्रकाशाच्या दिशेने वाढतो, म्हणजेच काय करताय, ते लाईटला रिस्पॉन्ड करत आहे,
त्याचबरोबर प्लांट्स बघा त्याच्या जे मुळामुळे आपण रूट्स पाण्याच्या शोधामध्ये ह्या जमिनीमध्ये खोलवरती पाण्याच्या शोधामध्ये जातात, म्हणजे पाण्याला सुद्धा प्लांट्स रिस्पॉन्ड करायला. टेम्परेचरचा जर विचार केला तर काही काही प्लांट्स बघा टेम्परेचर नुसार म्हणजे अडॅप्टेशन्स करतात त्याच्या बॉडीज मध्ये, ते सुद्धा टेम्परेचरला सुद्धा रिस्पॉन्ड करतात, काही पोल्युटन्सला रिस्पॉन्ड करतात. एवढ्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या आपण ह्या रिस्पॉन्स मध्ये बघितल्या, हे सुद्धा काय आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे. मग आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे की पुढचा पॉईंट काय सांगला आपल्याला, तर टॅक्झॉनॉमिकल ऍड्स ही जे पॉईंट आहे आपल्याला येणाऱ्या न्यू व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपल्याला पाहायचं आहे. तोपर्यंत आपण इथं थांबूयात. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय परिवर्तन मित्र. चला.